नमस्कार मित्रांनो, डॉक्टर किसान या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. मान्सून पूर्व टोमॅटो लागवडीचा जर विचार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये व्हरायटी असेल, त्याच्यानंतर येणारे जे अडचणी असतील त्याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे, त्यानंतर आपल्या जमिनीनुसार मित्रांनो बेसल डोस काय भरायला पाहिजे या संदर्भात आम्ही माहिती देणार आहोत. मागील महिन्यामध्ये पण एक रोपा संदर्भात मित्रांनो व्हिडिओ दिलेला होता. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता की रोपांची निवड कशी करायला पाहिजे, त्या संदर्भातला तो व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघण्याजोगता आहे मित्रांनो. जर ह्या 20 एप्रिल ते 20 मेपर्यंत जर लागवडीचा विचार असेल तर ह्या व्हरायट्या काही आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो आहोत. या व्हरायट्यांची निवड जर आपण केली तर नक्कीच आपल्याला फायदा होईल मित्रांनो. यामध्ये जर गावरान सेगमेंटचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शाहू आहे, बाऊ आहे. त्याच्यानंतर हायब्रिडमध्ये जर गेलो आपण तर रसिका 225, 2174 व्हरायटी आहे, 108 आहे, त्याच्यानंतर 2048 आहे. या व्हरायटींची मित्रांनो लागवड आपण करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लागवडीच्या नंतर आपल्याला ज्या काही अडचणी येतात, जसं की करपा असेल, झांतो असेल, फळांवरती येणारे ठिपके असतील, तर यासाठी वेळोवेळी आम्ही आपणापर्यंत यूट्यूब असेल, फेसबुक आणि इंस्टाग्राम यामार्फत आम्ही व्हिडिओ देणारच आहोत. सर, बेसल डोस संदर्भात वेगळ्या वेगळ्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकतो? नक्कीच शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना सरांनी व्हरायट्या सांगितल्या, त्यामध्ये आर्यमान असेल ही माझी लाडकी व्हरायटी आहे. कारण ज्या वेळेस आपण साधारणतः 20-25 एप्रिल असेल, 10-15 मे असेल या दरम्यान लागवड करतो आणि 1-1.25 महिन्याचं झाड होतं, त्यावेळेस मान्सून चालू होतो आणि त्या 1 महिन्यामध्ये आपल्याकडून ज्या चुका होतात त्या चुकांचं निरसन आपल्याला करायला उशीर होऊन जातो आणि त्यावेळेस तिथं त्या ठिकाणी करपा असेल, जांतो असेल, फळावर येणारे टिपके असतील, कारण तेव्हा शेटिंग होत नाही, त्यामुळे या अडचणी त्या ठिकाणी येतात. तर त्या अडचणी येऊ नये म्हणून या सेगमेंटमध्ये तुम्ही हायब्रिडमध्ये आर्यमानची निवड करू शकतात. कीर्तिमान आहे, सिजंटाची 108 आहे, 2174 आहे. त्याचप्रमाणे अभिजित सीडचं रुद्रा ही चांगली व्हरायटी आहे. अभिजित सीडची रुद्रा व्हरायटी जी आहे नवीन सेगमेंटमध्ये, त्या ठिकाणी हायब्रिडमध्ये रुद्रा नावाचे ज्या अभिजित सीडचं सीड्स आहे ती एक हायब्रिडमध्ये चांगली आहे. त्यांचं जनक नावाचं दुसरं एक बियाणं आहे, ते गावरांमध्ये येतं. हा झाला व्हरायट्यांचा विषय. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात प्रथम येत्या 15-20 दिवस 25 दिवसात तुम्ही लागवड करणार आहे, त्याच्यासाठी रोप हे दर्जेदार असलं पाहिजे. आता हे बघा, हे रोप उपटतो आहे मी, ह्या रोपाचं मुळांचं जाळं बघा, मुळांचा जारवा बघा, अजून याला 8 दिवस उशीर आहे लागवडीला. हा जारवा पाहिजे, असे मुळं पाहिजे, हे कंबर ज्याला म्हणतो आपण, ही दांडी चांगली पाहिजे. अशा पद्धतीने रोपांची निवड करा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, बेसल डोस भरताना या पावसाळी हंगामामध्ये म्हणजे पाऊस येतो त्यावेळेस आपला 1 महिन्याचा प्लॉट होतो, मग त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तिथं बेसल डोस देताना सर अगदी हलकी जमीन असेल, हलक्या जमिनीमध्ये एकरी 50 किलो पॉलिसल्फेट घ्या, 50 किलो 10-26-26 घ्या, 100 किलो निंबोळी पेंट घ्या, 1 किलो टचअप, 1 किलो टचअप घ्यायचं आहे, फक्त आणि फक्त 1 किलो टचअप. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्या. निंबोळी पेंट घेतलं तुम्ही 100 किलो, 10-26-26 50 किलो पॉलिसल्फेट हलक्या जमिनीमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट घेऊन 1 किलो टचअप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा हलक्या जमिनीतला डोस झाला. मध्यम आणि भारी जमिनीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 50 किलो पॉलिसल्फेट घ्यायचं आहे, 50 किलो DAP डाय अमोनियम फॉस्फेट 1846 घ्यायचं आहे, मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं नाही, तिथं परत एकदा 1 किलो टचअप घ्यायचं आहे, आणि कुठलंही चांगलं मायक्रोन्यूटन तर 5 किलो तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात भारी जमिनीमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की बरेचसे शेतकरी आम्हाला कमेंट करता, फोन करता की सर व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोलतात तर ते तुम्ही स्क्रीनवरती दाखवा. मित्रांनो, आमचा जो व्हिडिओ असतो तो 1 टेक असतो. सुरुवात आणि शेवटमध्ये कोणताही टेक आम्ही घेत नाही. यासाठी जर तुम्हाला काही अडचण असेल, बेसल डोस समजला नसेल किंवा आपल्याला लेखी स्वरूपात पाहिजे असेल किंवा तर त्यासाठी तुम्हाला मी ऑफिसचा नंबर देतो, 7719941122, आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण बरेचसे नंबर दिलेले, त्या नंबरवरती फोन करून आपण आपल्या अडचणी विचारू शकता. बेसल डोस कोणत्या जमिनीसाठी काय भरायला पाहिजे, कोणती व्हरायटी लावायला पाहिजे, आपल्या एरियानुसार आपलं जे मार्केट आहे त्यानुसार कोणती व्हरायटी लावायला पाहिजे, या सर्व गोष्टींचे जे प्रश्न आहेत त्याचं निरसन करण्यासाठी डॉक्टर किसानच्या ऑफिसमधून जी आमची टीम आहे ती आपल्यासाठी सदैव तयार आहे. सर, काय सांगाल? अगदी बरोबर. त्या ठिकाणी नंबर दिले, तिथं जे सांगितलं जातं आहे ते लक्षात नाही आलं तर त्या नंबरवर संपर्क करून विचारून घ्या, तुमच्या व्हॉट्सअपला मागून घ्या. आणि याच दरम्यान जे शेतकरी 20 एप्रिलपासून 20 मेपर्यंत लागवड करतील त्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर किसानची एक सुविधा असेल, एक कंजेक्शन असेल, एक
स्कीम असेल 2100 रुपये फी फक्त असणार आहे. आपण यावर्षी जी फी आहे ती 3100 रुपये ठेवलेली आहे. परंतु या 1 महिना कालावधीमध्ये फक्त आणि फक्त म्हणजे 20 एप्रिल ते 20 मेच्या लागवडीसाठी 3100 रुपये फी त्या ठिकाणी असणार आहे. आपण आलो होतो बेसल डोसपर्यंत. बेसल डोस कशा पद्धतीने दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये मध्यम बारीला सारखा सांगितला, हलक्याला थोडासा वेगळा सांगितला. आता हा टच ऑफ घेण्याचं कारण काय, मायक्रोन्यूटन हेवी सॉईलमध्ये घेण्याचं कारण काय, याचं स्पष्टीकरण काही वेगळ्या व्हिडिओमध्ये मी देईलच. पण आपल्याला सुरुवातीला जो मर रोगाचा प्रादुर्भाव येतो त्याच्यामुळं आपण हे जे काय बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे जे वरतून आपण फवारतो ते टच ऑफ आपल्याला 1 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर लागवड कराल तर लागवड करताना व्यवस्थितरित्या 2 सऱ्यांमधलं अंतर 4.5-5 फूट ठेवा. 2 झाडांमधलं अंतर 2.5-2 फूट ठेवा. आणि 2 झाडांमधलं अंतर 2.5-2 फूट ठेवलं तरच पावसाळ्यामध्ये तुम्ही सक्सेस मिळवू शकतात. एका झाडावर 10, 12, 15 किलोपर्यंत माल मिळवू शकतात. त्यांची फुटव्यांची क्षमता, जास्तीत जास्त फुटवे, जास्तीत जास्त फळं येण्यासाठी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अडचण येणार आहे, कारण उष्णता असणार आहे. म्हणून सुरुवातीच्या काळात 3रा दिवस, 8वा दिवस आणि 18वा दिवस या 3 ड्रिंचिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे बेसल डोस नंतर. आणि तिथं तुम्हाला 1 2 ते 3 साध्या फवारण्या करून पहिल्या 25 ते 30 दिवसामध्ये पहिली बांधणी झाली पाहिजे. कारण पावसाळी हंगामामध्ये 60-65 दिवसामध्ये आर्यमानसारखा 55-60 दिवसात प्लॉट सुरू होतो. तर अशा वेळेस आपल्याला फळ फुगवणीसाठी 45-50 दिवसाला कोणती स्लरी द्यायची, हे बरेचसे व्हिडिओ आहेत. पण यावर्षी एक नवीन सेगमेंटमध्ये तुम्हाला आता पहिला हा व्हिडिओ आहे की मान्सून पूर्व लागवड करत असताना आपण कोणत्या योग्य जातीची निवड करावी, त्याचप्रमाणे कोणता बेसल डोस द्यावा आणि लागवड करताना 2 सरीमधलं अंतर आणि जे होल तुम्ही पेपरला मारतात. आता परत तुम्ही मला का तिथं बाकीच्या यांच्यासारखा पेपर दाखवा, ऑफिसमध्ये बसायचं, वर चित्र लावायचं, नाही तर वरती बसायचं, खाली फोटो दाखवायचे. मी ऑफिसमध्ये बसेल आणि माझी कन्सल्टन्सी चालू आहे कर्नाटकला, खाली कर्नाटकचा फोटो दाखवायचा. ते काम डॉक्टर किसानने आजपर्यंत केलं नाही, करणारही नाही. जे आहे ते लाईव्ह आहे. इथं आम्ही दिंडोरी रोडवर सानप नर्सरीमध्ये उभे आहोत. असंख्य रोपं, चांगल्या दर्जाचे रोपं, दिंडोरी तालुका असेल, अगदी कळवणपासून लोक सानप नर्सरीमध्ये या ठिकाणी रोपं घ्यायला येतात. मिरची सेगमेंटमध्ये असेल, उन्हाळी टोमॅटो असेल, पावसाळी टोमॅटो, तर इथं गर्दी असते. रोपं बुकिंग केल्याशिवाय मिळतच नाही, अशी नावाजलेली नर्सरी आहे. या नर्सरीतून हा व्हिडिओ देतोय तुम्हाला. आता तुमच्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या असतील. व्हरायटीची निवड करायची, व्हरायटीची निवड केल्यानंतर 2 सरीमधलं अंतर आणि व्यवस्थितरित्या पेपर रॅपिंग करायच्या अगोदर बेड ओला करून त्याच्यावर बेसल डोस व्यवस्थित टाका. होल मारल्यानंतर कम्प्लिटली सेंटरला, होलच्या कम्प्लिटली सेंटरला त्या ठिकाणी लागवड जर केली तर मर रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला होणार नाही. कारण टेम्परेचरमध्ये ज्या वेळेस होलपासून जवळ झाड जर लागलं गेलं तर ते पेपरवर पडतं आणि उष्णतेमुळे त्याला मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. तिथं कुठलाही रोग नसताना मर रोग येण्याची संभावना त्या ठिकाणी, झाड सुकून जातं. झाडाला त्याची कॅप्चरिंग कॅपॅसिटी संपते. कॅप्चरिंग कॅपॅसिटी म्हणजे झाड हे जमिनीतून कुठलंही अन्नद्रव्य त्या ठिकाणी उन्हामुळं वरतून सुकत जातं, त्याचा खालचा गाभा सुकला जातो आणि त्याच्यामुळं मर रोगाचा प्रादुर्भाव कुठलंही औषध देऊन तो फायदा आपल्याला होत नाही. मग आपल्याला साधणीसाठी 400 झाडं आणा, 500 झाडं आणा, मग मागं पुढं होणं, या अडचणी यावर्षी येऊ द्यायच्या नाही. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो, ह्या ज्या लागवडी होणार आहेत 25 एप्रिल ते 20 मेपर्यंत, ह्या लागवडी झाल्यानंतर जुलै 15ला या लागवडीचा पहिला भार म्हणजे पहिलं मार्केटला जाणार. त्यावेळेस जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये काय बाजारभाव असेल त्या व्हिडिओची वाट जर तुम्हाला बघायची असेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि लागवड पूर्ण नियोजन तुम्हाला जबरदस्ती नाही आहे की बऱ्याचशा गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून फ्री मिळणारच आहे. पण ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी 20 एप्रिल ते 20 मेपर्यंत फक्त आणि फक्त 2100 रुपयात प्लॉट रजिस्टर करून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या बेसल डोस घ्यायचा आहे. तुमच्या जमिनीच्या पोतानुसार तुमच्या भागामध्ये कोणती व्हरायटी चालते त्यात आम्ही काही ॲडजस्टमेंट करून आम्ही तुम्हाला सल्ला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार. या ठिकाणी एक प्रश्न विचारावासा वाटतो. यूट्यूबला व्हिडिओ बघून जे मार्गदर्शन घेतात शेतकरी आणि वैयक्तिकरित्या आपल्याकडे जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करतात, दोघांमध्ये काय बदल आजपर्यंत जाणवला? दोघांमध्ये बदल इतकाच आहे सर की यूट्यूबला जे बघतात त्यांच्याप्रमाणे त्या ठिकाणी शेड्यूल चालू असतं. पण कुठंतरी एखादा व्हिडिओ बघितला, एखाद्या रोगावर आपण काही निदान दिलं तर त्या रोगावर ते मार्गदर्शन घेतात, त्या पद्धतीने वापरतात. मग दुसऱ्या वर्षी कारण त्या ठिकाणी बरंचसं नुकसान त्यांचं झालेलं असतं पण प्लॉट सुधारला जातो. काही ना काही गोष्टी सुटून जातात. हां, मग त्या 2-3 गोष्टी त्या करून बघतात. यूट्यूबला आपण करप्याचा एखादा स्प्रे सांगितला किंवा फुल सेटिंगसाठी सांगितलं, ते करून बघतात, तिथं रिझल्ट येतो आणि ते दुसऱ्या वर्षी रजिस्टर करतात. ही 100% गॅरंटी मी 6 वर्षापासून बघतोय. परंतु तरी आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी 20 एप्रिल ते 20 मेपर्यंत 2100 रुपयात प्लॉट रजिस्टर केला गेला पाहिजे. कारण आपल्याला अगदी कमी उत्पादन खर्चामध्ये एकरी 2 ते 2,500 कॅरेटचं 1 नंबरचं उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. यानंतर आता नर्सरीतून तुम्हाला व्हिडिओ दिला, रोपाचा दर्जा तुम्हाला दाखवला आहे. बघा, परत दाखवतो तुम्हाला.
हा जो दर्जा आहे, ही जी कांडी आहे ही खूप महत्त्वाची आहे. अजून या रोपाला 7 ते 8 दिवस टाईम आहे. हे बघा रोपांचा जारवा बघा, मुळांचा जारवा बघा, हे मुळं असे पाहिजे. याच्यानंतर पुढचा व्हिडिओ असेल की शेतामध्ये लावल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसाचा प्लॉट असेल, या पुढच्या काही 10-12 दिवसामध्ये त्याचा एक व्हिडिओ असेल. त्यानंतर 20-25 दिवसाचा प्लॉट झाला कसा झाला त्याचा एक व्हिडिओ असेल. 30-35 दिवसात झाला त्याचा एक व्हिडिओ असेल. अशा पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रत्यक्ष शेतात जाऊन दिला जाईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.